नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय, कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 घटक क्रमांक 6 सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स याच्यातील शेवटचा असणारा प्रॅक्टिस सेट सराव संच 6.6 प्रॅक्टिस सेट 6.6 अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी लागणारी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे. या सराव संचामध्ये आपण वृत्तालेखाशी चर्चा करणार आहोत, म्हणजेच पाय डायग्राम. वृत्तालेख हा आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेला आहेच. फक्त कसं होतं की आपण त्या आकृतीचं नाव लक्षात ठेवलेलं नसतं. तर तुम्ही भूगोलाच्या वगैरे विषयामध्ये पाहिलेलं असेल की पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो पाण्यानं किती व्यापलेला आहे 71% आणि जमिनीचा भाग किती आहे 29%. हे प्रमाण आपण भूगोलाच्या पुस्तकांमध्ये अभ्यासलेलं आहे आणि शक्यतो ह्याची आकृती सुद्धा पुस्तकात आपण पाहिलेली असते. ही जी आकृती काढलेली आहे ना टक्केवारीची, ही आकृती म्हणजेच वृत्तालेख. या आकृतीलाच पाय डायग्राम म्हणतात. म्हणजे जे दिलेले डाटा आहे, माहिती आहे, सामग्री आहे, ती माहिती या वर्तुळात आपण काय करतो, कोनांच्या सहाय्यानं दाखवतो. त्या प्रकारच्या आकृतीलाच काय म्हटलं जातं, वृत्तालेख असं म्हटलं जातं. त्यासाठी आपल्याला कोनाचं माप कसं काढायचं असतं त्यासाठीच एक सूत्र पाहावं लागेल. केंद्रीय कोनाचे माप, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल, बरोबर निगडीत घटकातील संख्या, स्कोर्स रिलेटेड कॉम्पोनंट अपॉन एकूण घटकातील संख्या, टोटल नंबर ऑफ स्कोर्स इंटू 360 गुणिले 360. या सूत्राचा वापर करूनच आपल्याला काय करायचे, केंद्रीय कोनाची माप काढायची. सूत्र पाठांतर नसलं तरी हरकत नाही. फक्त दिलेली संख्या छेद एकूण गुणिले 360, साध्या सोप्या भाषेत दिलेली संख्या छेद एकूण गुणिले 360 हे आपण फक्त लक्षात ठेवायला लागेल. ठीक आहे. एक्झाम्पल सोडवणं फार अवघड नाहीये. आपल्याला डाटा दिलेला असेल, त्याच्यावरून टेबल तयार करायचं आहे आणि मग डायग्राम काढायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस सेटला सुरुवात करतोय मी. सगळ्यात पहिल्यांदा काय सोडवायला लागेल पहा. सगळ्यात पहिल्यांदा काय दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 1. एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींची केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा. म्हणजे काय दिले आपल्याला, डाटा कशाचा दिलाय, डाटा ऑफ 200 पर्सन्स हु डोनेट द ब्लड इन द ब्लड डोनेशन कॅम्प. मग आता काय काय दिलेलं आहे त्यांनी, वयोगट एज ग्रुप दिलाय इन इयर्स वर्षामध्ये. नंतर काय दिलेलं आहे, व्यक्तींची संख्या नंबर ऑफ पर्सन्स. काय दिले बघा, 20 ते 25 वर्ष वयाची किती लोक आहेत, 80 लोकांनी रक्तदान केलंय. 25 ते 30 वर्षाच्या वयाच्या 60 लोकांनी रक्तदान केलंय. 30 ते 35 वर्ष वय असणाऱ्यापैकी 35 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि 35 ते 40 वर्ष वय असणाऱ्या लोकांपैकी 25 लोकांनी काय केलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे. पहिल्यांदा काय करायचं असतं बघा, अँगल कोण किती अंशाचा आहे तो काढल्याशिवाय आपण आकृती काढू शकत नाही. मग मी तक्ता, प्रत्येक गणिताला तक्ता असा तयार करून ठेवलाय. हे दिलेले वर्ग म्हणजे वयोगट मांडलाय, ही दिलेली वारंवारता म्हणजे व्यक्तींची संख्या नंबर ऑफ पर्सन आणि मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे. तर हे काढताना जरा काळजीपूर्वक काढावं लागेल. हे काढलं व्यवस्थित तर डायग्राम व्यवस्थित येणार. आता बघा कसं सोडवायचं असतं. मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल कसा काढायचा सांगितलं होतं मी पहिल्यांदा. दिलेली संख्या किती आहे 80 छेद त्याची एकूण किती आहे 200 गुणिले 360. सूत्र लिहायची आवश्यकता नाही, पाठ फक्त पाहिजे आपलं. काय, स्कोर्स इन द कॉम्पोनंट 80. इट मीन्स हिअर इज नंबर ऑफ पर्सन्स अपॉन टोटल नंबर ऑफ पर्सन्स 200 इंटू 360. आता काय करायचं, रेशो काढताना, भागाकार घालवताना नेहमी ह्या दोघांचाच भागाकार घालवायचा. का रे, कारण प्रत्येक वेळेला बघा दिलेली संख्या 60 छेद एकूण 200 गुणिले 360, प्रत्येकात 200 आणि 360 येणारच आहे. म्हणून ह्यांचा जर भागाकार कॉन्स्टंट काढायचा, म्हणजे प्रत्येक वेळेला भागाकार करायची गरज नाही. म्हणजेच शून्याला शून्य गेला. बघा हे काळजीपूर्वक तेवढं करूया. आता बघा 36च्या निम्मे 18, 20च्या निम्मे 10, भाग गेला. आता इथं कोण राहिला 80 गुणिले 18ला 10 भागूया आपण. 10 भागताना काय करतो, एक शून्य एक घर सोडून पॉईंट देतो म्हणजे 1.8. बघा प्रत्येक वेळेला हा 1.8 कॉन्स्टंटच येणार.
ही गोष्ट महत्वाची कळली पाहिजे. म्हणजे दिलेल्या संख्येला फक्त 1.8 न गुणत जायचं पुढं. प्रत्येक वेळेला आता हे मांडत बसायची गरज नाही. म्हणजे पुढच्या वेळेला लक्षात येईल तुम्हाला सांगताना. आता 80 आणि 1.8चा गुणाकार करूया. हा शून्य लिहून घेऊया इथला आणि फक्त 8 न गुणूया. 8 8 64 4, हाच्या गेले 6, 8 1 8, 8 हाच्याचे 6 14, एक घर सोडून पॉइंट आहे म्हणजेच 144 डिग्री 144 अंश. अजून एक माप काढून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. दिलेली संख्या 60 स्कोर्स इन द कंपोनंट अपॉन टोटल किती आहे 200 गुणिले 360. आलं का 200 आणि 360. मग गुणाकार करतच बसायचं नाही. 60 ला 1.8 नच गुणायचं कारण ह्यांचा भागाकार आपण वरती ऑलरेडी केलेला आहे. आता खालच्या गणितांना करायची गरज नाही. दिलेल्या संख्येला फक्त 1.8 न गुणत जायचं, बाकी काय करायचं नाही. म्हणून भागाकार करताना ह्या दोन संख्येतच करायचा. म्हणजे प्रत्येक वेळेला भागाकाराची क्रिया करायची गरज नाही. एकदाच कॉन्स्टंट भागाकार आपल्याला सापडेल. बघूया 60 गुणिले 1.8, 60 शून्य दिला 6 न फक्त गुणूया. 6 8 48 8, हाच्या गेले 4, 6 1 6 4 10, एक घर सोडून पॉइंट 108 डिग्री 108 डिग्री. आता काय करायचं 35 ला डायरेक्ट 1.8 न गुणायचं. आता भागाकार करत बसू नका. डायरेक्ट काय करायचं 1.8 कॉन्स्टंट गावलाय. दिलेल्या संख्येला 1.8 नच काय करायचं गुणायचं. गुणूया. 18चा पाठापाठ असतोच आपला. 18 पंचे 90 चे 0, हातच्या गेले 9, 18 त्रिक 54, 54 आणि 9 63, एक घर सोडून पॉइंट आहे 63 डिग्री 63 अंश. 25 त्याला पण 1.8 न गुणूया. गुणाकार करूया. 18 पंचे 90, 90 चे 0, हाच्या गेले 9, 18 दोन्ही 36, 36 आणि 9 45, एक घर सोडून पॉइंट 45 डिग्री. आता यांची बेरीज करूया. आलेली डिग्रींची बेरीज 144, 108, 63 आणि 45. 4 आणि 8 12 आणि 3 15 आणि 5 20, 20 चे 0, हातच्या गेले 2, 2 आणि हे 4 6, 6 आणि 0 6, 6 12, 12 आणि 4 16 चे 6, हातच्या गेला 1, हातच्याचा 1 2 आणि 3, 360 डिग्री. प्रत्येक ह्याला बेरीज 360च येणार आणि ती 360 आली तरच आपलं उत्तर बरोबर आहे. कारण का वर्तुळ जे असतं त्या वर्तुळाच्या आत असणाऱ्या वर्तुळ कंसाचं पूर्ण माप किती असतं 360 अंश. हे 8वीला तुम्ही अभ्यासलेला आहे. आता आपल्याला हेच काढलेले कोण फक्त इथं दाखवायचे आहेत. दाखवूया कसे दाखवायचे. आता कोण पहिला कोण किती अंशाचा काढायचा 144 अंशाचा पहिला कोण. तुम्ही इकडून पण सुरुवात करू शकता 45 ना. असं काही 144 नच केली पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या इच्छेनं ते सुरुवात करू शकता. आता मी करतो पहिल्यांदा 144 अंश. कोण मापक मी पहिल्यांदा त्रिज्या काढूनच घेतलेली आहे. कोण मापक कसं वापरतो आपण माहित आहे. हे पहा कोण मापक ठेवलंय मी 144. आता 144 इकडून कोण असा मोजतो 144 कसला आहे विशाल कोण आहे बरोबर. मग 144 मोजायचा या बाजूचा 90 इथं आहे 100 110 120 130 140 आणि त्याच्या पुढची चौथी रेषा घ्यायची. 140च्या पुढची चौथी रेषा बघा खून केली मी. कोण मापक काढायचं. खून ही वर्तुळाच्या बाहेर गेलेली आहे हरकत नाही. जी त्रिज्या काढणार आपण ती वर्तुळाच्या आतपर्यंतच काढायची. झालं. हा कोण मिळाला. किती अंशाचा मिळाला 144 डिग्री. ही डायग्राम पेन्सिलनच काढायची असते. आता 144 डिग्री कुणासाठी आहे. वयोगट किती आहे 20 ते 25. 20 ते 25 वर्ष म्हणा. 20 ते 25 वर्ष असणारे. आता 144 नंतर 108. आता 108 डिग्रीचा अँगल काढताना कोण मापक जी आत्ताची त्रिज्या काढली त्याच्यावरतीच कोण मापक असा ठेवायचा आहे बघा. कोण मापक ठेवताना फक्त काळजीपूर्वक कोण मापक ठेवायचं. चुकवून चालत नाही. 108. आता इकडचाच मोजावा लागेल. 108 सुद्धा ह्या बाजूचा मोजावा लागेल. मग 90 इथं आलाय पहा. 100 आणि 8वी रेषा घ्यायची पुढची. हे पहा 8वी रेषा.
हा कोण किती अंशाचा आहे? 108 अंश, 108 डिग्री. किती वर्ष वय आहे? 25 ते 30 वर्ष, 25 ते 30 वर्षे, 25 to 30 इयर्स. आता पुढं अजून 2 माप राहिलेत बघा, त्यातलं 63 डिग्रीचा काढायचा. शेवटचा मोजायची गरजच नसते, 63चा काढला की आपलं काम झालं. आता 63 डिग्री कोनमापक ठेवतोय कसं बघा, आता जी त्रिज्या काढली त्याच्यावरतीच कोनमापक व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून ठेवायचं. 63. आता 63 कुठे येणार बघा, 10, 20, 30, 40, 50, 60. 60च्या पुढची तिसरी रेषा आहे पहा, ही कोण केलेली आहे? 60च्या पुढची तिसरी रेषा. आता काय करायचं, फक्त कोनमापकाचा वापर झालेला आहे आपला. आता फक्त काय करायचं, ती त्रिज्या काढून घ्यायची. 63. किती वर्षासाठी 63? 30 ते 35 वर्ष, 30 to 35 इयर्स. आता शेवटचा कोण काढायची गरजच नाही, राहिलेला कोण हा चौथा कोण असणार, 45 डिग्री. आणि त्याला काय लिहायचं, 35 ते 40 वर्ष. झाले. या पद्धतीनं आपण फिगर पूर्ण करू शकतो. वाटलं तर नावं द्या. ओ त्रिज्यांना नाव देऊ शकता, बी, सी, डी नावं द्या, काय फरक पडत नाही. या पद्धतीनं तक्ता तयार करून तुम्हाला डायग्राम काढायला लागते. ह्याला वृत्तालेख काढणे म्हणतात. आधी केंद्रीय कोणाचं माप काढायचं, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल, आणि मगच काय करायचं, डायग्राम काढायची. या पद्धतीनं आपण काय करूया, आता दुसरी डायग्राम काढून घेऊया. बघा आता दुसरी डायग्राम काढतोय मी. प्रश्न काय दिलाय पहा, एका विद्यार्थ्याने विविध विषयात 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत, त्यावरून वृत्तालेख काढायचा आहे. म्हणजे काय केलेलं आहे, मार्क ऑब्टेन्ड आउट ऑफ 100 इन द डिफरंट टाइप ऑफ सब्जेक्ट्स. आपल्याला काय दिले, सब्जेक्ट दिलेत आणि मार्क्स दिलेत, गुण, विषय आणि गुण. इंग्रजीला किती मार्क आहेत, 50, मराठीला 70, विज्ञानला 80, गणितला 90, समाजशास्त्राला 60, हिंदीला 50. विषयांची नावं मी लिहिलेली आहेत, मिळालेले गुण लिहिलेले आहेत. मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे आपल्याला. कसा काढायचा असं सांगितलं होतं मी. त्या विषयात पडलेले मार्क 50 छेद एकूण मार्क, एकूण ह्याची मी काढलेलीच आहे बघा 400. ह्याची टोटल काढायला विसरायची नाही, छेद टोटल 400. जेवढी 400 मार्क पडले 400 पैकी त्याला मराठीत किती आहेत, 50. पेपर जरी 600, 100, 100, 100, 100 600 मार्काचा असले तरी मार्क ऑब्टेन्ड इन द सब्जेक्ट अपॉन टोटल मार्क इंटू 360. मिळालेले गुण छेद एकूण गुण गुणिले 360. आता मग सारखंच भागाकार ह्या दोघांच्यातच कॉन्स्टंट काढायचा. शून्याला शून्य गेला. 36 आणि 40 कोणत्या पाड्यात आहे बघा, 4च्या पाड्यात आहे. 4 9 36, 4 10 40, म्हणजेच 50 गुणिले, आता 9ला 10 भागायचं, 9ला 10 भागायचं म्हणजे कसं करणार, एक शून्य, एक घर सोडून काय द्यायचा, पॉईंट द्यायचा, 0.9. एक शून्य, एक घर सोडून पॉईंट दिला, 0.9. आता प्रत्येक वेळेला हा कॉन्स्टंट वापरायचा बरं का. दिलेल्या संख्येला फक्त 0.9 न गुणायचं. बघा 5 9 45, हा पुढचा 0 आणि एक घर सोडून पॉईंटच आहे म्हणजे 45 डिग्री. आलं लक्षात. पुढं आता दिलेल्या संख्येला फक्त 0.9 न गुणायचं. 70ला 0.9 न गुणा, 7 9 63, पुढचा असलेला 0, एक घर सोडून पॉईंट, 63 अंश. परत 80ला पण किती न गुणायचं, 0.9. प्रत्येकाला 0.9 न गुणायचं. प्रत्येक वेळेला हे सूत्र वापरायची गरज नाही. एकदा कॉन्स्टंट भागाकार सापडला की आपलं काम झालं. 8 9 72, पुढे राहिलेला 0, एक घर सोडून पॉईंट म्हणजे 72 अंश. 90ला पण 0.9 न गुणायचं. 9 9 81, पुढे राहिलेला 0, एक घर सोडून पॉईंट, 81 डिग्री. 60ला सुद्धा कितीने गुणायचं, 0.9. 96 54, पुढे राहिलेला 0, कारण 60 न गुणतोय ना, मग एक घर सोडून पॉईंट, 54 डिग्री. आणि शेवट 50ला पण 0.9 न गुणायचं. 50ला आपण ऑलरेडी गुणलेलंच होतं, 45 डिग्री. आलं लक्षात. आता या सगळ्यांची बेरीज करून बघू. 5 शून्यच आहे सगळीकडे, पुढे मोजायची गरज नाही. 5 आणि 3 8,
8 आणि 2 10 आणि 1 11 आणि 4 15 आणि 5 20, 20चे 0, हातच्या गेली 2, हातच्याचे 2 आणि हे 4, 6, 6 12 आणि 7 19 आणि 8 27 आणि 5 32 आणि 4 36, आलं का 360 डिग्री. हे टोटल झालं, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता अँगल काढूया. सगळ्यात पहिल्यांदा किती डिग्रीचा अँगल दिसतोय पहा, 45, 45 काढूया. 45 साठीचा अँगल कोण मापक ठेवायचं, वर्तुळ कितीही त्रिज्येचं काढा, फक्त ते दिसावं, अतिशय लहान असं वर्तुळ काढायचं नाही. त्रिज्या जर परीक्षेला दिलेली असेल तर ठीक, नसेल दिलेलं तर आपल्याला जे त्रिज्येचं पाहिजे त्या त्रिज्येचं वर्तुळ काढू शकता. पहा आता 45 कुठे येते बघूया आपण. 10 20 या बाजूला 45 हा लघु कोण आहे. 10 20 30 40, 40 आणि 50च्या मध्ये बरोबर हा 45 सापडला बघा. लगेच तिथं काय करायची, खून करून घेतलेली आहे. आता फक्त त्रिज्या काढून घ्यायची. 45च्या ठिकाणी खून केलेली आहे की नाही, त्रिज्या काढून घेतली. पहा आता 45 तिथे लागलीच त्याची माहिती कंप्लीटच करून टाकायची. 45 डिग्री, हे 45 डिग्री आलं ते कुठल्या विषयासाठी आलं, इंग्रजी. सब्जेक्टचं नाव लिहायचं इंग्लिश. दुसरा अँगल किती डिग्रीचा आहे पहा. आता दुसरा अँगल आहे 63. 63 मोजायचा बघा. 63 ची खून करूया. 10 20 30 40 50 60, 60 आणि हे 63, हे बघा इथं खून केली. 60 आणि 3 63. त्रिज्या काढून घ्यायची लगेच, तिथं लिहूनच घ्यायचं 63 डिग्री. कुठल्या विषयासाठी 63, मराठी. आता 63 नंतर किती अंशाचा कोण आहे पहा. 63 नंतर 72, 72 अंशाचा कोण काढून घ्यायचा लगेच. 72 अंशाचा कोण बघा परफेक्ट काढून घ्यायचा. 10 20 30 40 50 60 70 आणि हे 2 72, 72 अंशाचा कोण. बहात्तर अंशाचा कोण काढला आपण, 72 अंश बरोबर. आता हे 72 अंश जो काढला तो कुठल्या विषयासाठी, विज्ञान, सायन्स. सेमीवाल्यांनी सुद्धा सब्जेक्टचं नाव फक्त आत लिहायचं. आता पुढचा 72 नंतर कितीचा आहे, 81 डिग्री. लगेच तिथंच कोण मापक ठेवायचं, आत्ताची जी त्रिज्या काढली त्याच्यावरती बघा. 81, आता 81 कुठे येणार, इथं 90 आहे बरोबर, इथं 90 आहे उलटा. इथं 80 आहे. 80च्या पुढे एक रेषा फक्त घ्यायची. 80च्या पुढे एक रेषा म्हणजे 81. डिग्री. कुठल्या विषयासाठी 81, गणित, मॅथ्स. पुढे काय करायचं आता, 81 नंतर 54 डिग्री, 54 डिग्री. 54 पहा. 54 मोजायचं आता बघा. 10 20 30 40 50, 50च्या पुढची 4 रेषा, 50च्या पुढे 4 रेषा म्हणजे 54. बघा 54 डिग्री. कुठल्या सब्जेक्टसाठी, सहशास्त्र. आणि शेवट राहिलेलं किती डिग्रीचं आहे, 45 डिग्री. कुठल्या विषयासाठी, हिंदी. आलं लक्षात. या पद्धतीने डायग्राम काढा. वाटल्यास नाव द्या. ओ बाहेर A B C D E F. हे कंपल्सरी नाही, दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. आता पुढे पहा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे पहा. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील इयत्तातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या दिली आहे. वृत्तालेख काढा. म्हणजे काय झालेलं आहे, अंडर ट्री प्लांटेशन प्रोग्राम द स्टुडंट प्लांट द ट्रीज टू द स्टँडर्ड वाईज.
अँड वी गेट द डाटा ऑफ स्टँडर्ड. इयत्तेचा आपल्याला काय दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. अँड नंबर ऑफ ट्रीज, कुठल्या इयत्तेने किती झाडं लावलेत. आता 5वीने किती झाडं लावलेत, 40. 6वीनं 50, 7वीनं 75, 8वीनं 50, 9वीनं 70 आणि 10वीनं 75 झाडं लावलेली आहेत. आता आपल्याला काय करायला लागेल, आधी मी हे तक्ता तयारच करून घेतलेला आहे. इयत्ता, झाडांची संख्या, स्टँडर्ड, नंबर ऑफ ट्रीज. आता मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे. मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल काढताना मी तुम्हाला सांगितलंय झाडांच्या संख्येची एकूण बेरीज केली. किती झाडं लावलेत, 360 झाडं लावलेली आहेत. आता कसं करायचं, नंबर ऑफ ट्रीज फॉर 5th स्टँडर्ड 40 अपॉन टोटल नंबर ऑफ ट्रीज 360 इंटू 360. म्हणजेच काय झालं, लावलेल्या झाडांची संख्या 5वीनं 40, लावलेल्या एकूण झाडांची संख्या 360 गुणिले 360. 360ला 360 गेले, किती राहिले, 40 डिग्री. म्हणजे जेवढी झाडांची संख्या लावली तोच अँगल आहे. म्हणजे हा पण किती येणार, 50/360 गुणिले 360. 360ला 360 गेले, 50 डिग्री. प्रत्येकाला तसंच येणार. 75 लावलेल्या झाडांची संख्या छेद एकूण 360 गुणिले 360 बरोबर 75 डिग्री. इथं पण तसंच, लावलेले झाडं 50 छेद एकूण झाडं 360 गुणिले 360. 360ला 360 गेले, 50 डिग्री. इथं लावलेली झाडं 70 छेद एकूण 360 गुणिले 360. 360ला 360 गेले, 70 डिग्री. आणि इथं शेवट 75 लावलेली झाडं छेद एकूण झाडं 360 गुणिले 360. 360ला 360 गेले, 75 डिग्री. म्हणजे ह्या गणिताला भागाकार करायची गरजच पडली नाही. 360ला 360 सगळीकडे गेले. आता ह्याची बेरीज जी असणार आहे तीच ह्याची, कारण जेवढं तुम्हाला दिलेलं आहे तोच अँगल इकडे आलाय. म्हणजे बेरीज करत बसायची सुद्धा गरज नाही. 360. आता अँगल काढूया आपण. पहिल्यांदा काय करायचं, सर्कल काढलेलंच आहे आपण, पहा सर्कल काढलेलं आहे, एक त्रिज्या घेतलेलीच आहे मी ऑलरेडी. आता काय करायचं, पहिला अँगल किती डिग्रीचा काढायचा, 40 डिग्रीचा 5वीसाठी 40 डिग्री. पहा 40 मोजूया, 10, 20, 30, 40. 40 डिग्रीचा अँगल 5वीसाठी आहे बरं का. 40 म्हणजे लघुकोन आहे. लघुकोन असला तर इकडचा मोजायचा, विशाल कोन असला तर या बाजूचा मोजायचा. झाला 40 डिग्रीचा अँगल झाला बघा, 40 डिग्री. आणि इथं लिहायचं लगेच 5वी 5th स्टँडर्ड. लक्षात आलं, इयत्ता लिहून टाकायची लगेच. तो अँगल कशासाठी काढलाय हे आपल्याला लक्षात राहतं. आता 40 अंशानंतर किती अंशाचा आहे, 50, 50 डिग्री. लगेच कोण मापक ठेवायचं त्याच त्रिज्येवरती आत्ता काढलेल्या. हे पहा 50, 10, 20, 30, 40, 50. 50 ची खून केलेली आहे मी. आता कोण मापकावरचे आकडे कदाचित दिसत नसतील, पण तुम्ही निश्चित कोण काढताना कसा काढायचा हे तुम्हाला याच्यावरून 100% कळेल. आता काटकोन झालाच बघा, 40 आणि 50 90. 50 अंश कितवीसाठी आहे, 6वी. मी पुन्हा सांगतोय, तुम्ही कुठलाही कोण मधला काढला तरी चालेल, फक्त इयत्ता लिहायला चुकवायच्या नाहीत. आता 7वीसाठी किती कोण आहे बघा, 75, 75 डिग्री. 75 डिग्री 75 डिग्री बघा, 75. 75 म्हणजेच 90च्या मागं 15 जायचं. हे 90 आहे पहा इथं. त्याच्या मागं गेला 80 आणि 80तनं 5 गेले 75, म्हणजे 60 आणि 70च्या मध्ये. $75 डिग्री कितवीसाठी आहे, 7वी. 3 वर्गांचे तर झाले पहा. आता 8वीसाठी बघा किती अँगल आहे, 8वीसाठी 50 डिग्री. 8वीसाठी 50 मोजूया, 50, 10, 20, 30, 40, 50. ही 50 ची खून पहा, 50 डिग्री 8वी. 50 डिग्री 8वी. 50 डिग्री फॉर 8th स्टँडर्ड. आणि एक 9वीचा काढायचा. 9वीसाठी किती डिग्री आहे, 70 डिग्री. 70 डिग्री 9वी. कोण मापक चुकवायचं नाही ठेवायला बरं का.
ही त्रिज्या बरोबर ह्या रेषेवर आली पाहिजे अशी. 70 डिग्री मोजूया. 70 कुठं आहे? आता 90 इथं आहे, त्याच्या मागे 10 80, त्याच्या मागे 10 70. हे पाहिजे 70 डिग्री. अंश कशासाठी? 90. आता राहिलेला अँगल 10वीचा 75 डिग्री. ती मोजत बसायची गरजच नाही. हे कितवीसाठी आलं? 10वी, 10th स्टँडर्ड. या पद्धतीनं काय करायचं? डायग्राम काढायच्या. आलं लक्षात? आता चौथा प्रश्न पहा. 4 प्रश्न आहेत ते डायग्राम, पाय डायग्राम काढायचे आहेत, आणि 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला पाय डायग्राम दिले आणि त्याच्यावरून काय करायचं आहे? पुढची माहिती काढायची. आता चौथा प्रश्न काय दिलेला आहे पहा. एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी दिली आहे. म्हणजे काय झालेलं आहे? डिमांड ऑफ पर्सेंटेज ऑफ फ्रूट. वी गेट द डाटा ऑफ डिमांड ऑफ पर्सेंटेज ऑफ फ्रूट. मग फळे कुठली कुठली आहेत? फ्रुट्स कुठली कुठली आहेत बघा. फळे आणि काय आहे? मागणीची टक्केवारी, पर्सेंटेज ऑफ डिमांड. आंब्याची मागणी किती आहे? 30%. मोसंबीची मागणी किती आहे? 15%. सफरचंदची मागणी 25%. चिक्कूची मागणी 20% आणि संत्रीची मागणी 10% आहे. मी लिहिलेलीच आहेत फळे आणि टक्केवारी लिहिलेली आहे. आता केंद्रीय कोणाचे माप? मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल. नेहमीचीच आपली जी पद्धत आहे ती. सूत्र काय सांगितलेलं? आंब्याची मागणीची टक्केवारी 30 छेद एकूण टक्केवारी किती केली आहे? 100. ह्याची एकूण मांडायला विसरायचं नाही. छेद 100 गुणिले 360. दिलेली संख्या छेद एकूण गुणिले 360. शून्याला शून्य गेला म्हणजे 30 गुणिले 36ला 10 न भागले. एक शून्य म्हणजे एक घर सोडून पॉईंट द्या. 3.6. आलं लक्षात? भागाकार यातच घालवायचा. आता 30 आणि 36चा गुणाकार करूया. शून्य लिहून घेऊया आणि फक्त 3 न गुणूया. 3 × 18 = 8. हातच्या गेला 1. 3 × 3 = 9. हातच्याचा 1 10. एक घर सोडून पॉईंट. 108 डिग्री. आता प्रत्येकाला 3.6 न गुणायचं. 15ला 3.6 न गुणायचं. 25ला 3.6 न गुणायचं. 20ला 3.6 न गुणायचं. 10ला 3.6 न गुणायचं. म्हणजे आपलं उत्तर परफेक्ट होऊन जाईल. बघा आता 15 × 90 0. हातच्या गेले 9. 15 × 45 आणि 9 54. एक घर सोडून पॉईंट. 54 डिग्री. पुढं 25 × 150 0. हातच्या गेले 15. 25 × 75 आणि 15 90. एक घर सोडून पॉईंट. एक घर सोडून पॉईंट प्रत्येक वेळेला द्यावंच लागणार आहे. पुढं 36 × 2 = 72. एक शून्य द्यायचा. एक घर सोडून पॉईंट. 72 डिग्री. 36 × 360. एक घर सोडून पॉईंट. 36 डिग्री. बेरीज करून बघूया. 8 आणि 4 12. 12 आणि 2 14 आणि 6 20 चे 0. हातच्या गेले 2. 2 + 0 2. 2 आणि 5 7. 7 आणि 9 16. 16 आणि 7 23. 23 आणि 3 26. 26 चे 6. हातच्या गेले 2. 2 आणि हातच्याचे 2 आणि इथला 1 3. 360 डिग्री. बेरीज आपली जुळली म्हणजे आपलं उत्तर निश्चित चुकलेलं नाही. आता काय करायचं आपल्याला? आता आकृती काढायची. पहिली त्रिज्या मी गेलेलीच आहे बरोबर. आता काय करायचं? पहिला अँगल किती डिग्रीचा काढायचा? 108. 108 डिग्रीचा. बघा 108 कुठे येणार? इथं 90 आहे. 100. 110च्या मागं 2 रेषा घ्यायच्या. 110च्या मागं 2 रेषा म्हणजे 108 आले. तिथं लगेच अँगल लिहून टाकायचा. 108 डिग्री. 108 डिग्री म्हणजेच काय करायचं? फळाचं नाव लिहून टाकायचं. आंबा, मँगो. लगेच फळाचं नाव लिहून टाकलं. दुसरा आता अँगल किती डिग्रीचा काढायचा आहे? 54 डिग्री. बघा 54 डिग्री. दुसरा अँगल त्याच त्रिज्येवरती ठेवायचं आणि दुसरा अँगल काढायचा 54 डिग्री. 54 कसं मोजायचं बघा? 10 20 30 40 50 आणि 50च्या पुढची चौथी रेषा घ्यायची. 54 डिग्री. लगेच तिथं लिहून घ्यायचं 54 डिग्री. कुठल्या फळासाठी आहे? मोसंबी. फळाचं नाव लिहायचं. नेम ऑफ फ्रूट. नंतर पुढचा अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. 90 डिग्री.
सफरचंदासाठी आहे बघा 90 डिग्री. हम्म. 90ला खूण करायची बरोबर. 90ला खूण केली की लगेच काय करायचं, तिथं डायग्राम कंप्लीट करून घ्यायची. 90 डिग्री सफरचंद ऍपल. नंतर किती डिग्रीचा काढायचा आहे, 72 डिग्री. तिथंच कोनमापक ठेवायचं. कोनमापक जिथं तुम्ही शेवटची त्रिज्या काढताय ना त्याच्यावरती कोनमापक ठेवायचं. कोनमापक ठेवताना हा रेषा जुळल्या की मग काम झालं. 72 डिग्री म्हणजे बघा 72 डिग्रीवर काढायचं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. ही 70च्या पुढच्या 2 रेषा घ्यायच्या. 72 डिग्री. $72 डिग्री चिकू. आणि राहिलेले किती डिग्री आहे, 36 डिग्री. ते कुठलं आलं, संत्री. म्हणजे ऑरेंज साठी राहिलेले आहेत. या पद्धतीने डायग्राम काढा. नावं द्यायची असतील तर नावं देऊ शकता. ओके. या पद्धतीनं वृत्तालेख काढायचा असतो. ड्रॉ पाय डायग्राम. त्रिज्या कोणतीही तुम्हाला हवी ती घ्या. आता काय करायचं आहे पहा. आता एक्झाम्पल सोडवायचे. 2 एक्झाम्पल आहेत अजून. महत्वाचा प्रश्न असणार आहे हा. जर आलेख काढायला वृत्तालेख काढायला आला तर ठीक, नाही आला समजा तर त्याला ऑप्शन हा दुसरा प्रश्न असतो. काय असतो, वृत्तालेख दिलेला असतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. मग काय प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 5. एका गावातील विविध व्यावसायिक प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बिझनेस स्केल दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे पहा. माप दिलेले आहेत. बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन साठी 72 अंश दिले. हॉटेलिंग म्हणजे हॉटेलसाठी 72 अंश दिले. उत्पादन प्रोडक्शन साठी 90 अंश दिले. प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन साठी 36 अंश दिले. वीज इलेक्ट्रिसिटीसाठी 18 डिग्री दिले. कृषी म्हणजेच शेतीसाठी फार्मसाठी किती दिलेलं, फर्मसाठी किंवा ऍग्रिकल्चर म्हणतो आपण त्याला, 24 डिग्री. एवढं दिलेलं आहे. आणि काय प्रश्न विचारले, एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000. जर सगळे मिळून बिझनेसमॅन ते 10,000 आहेत तर बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत. हाऊ मेनी बिझनेसमॅन इन द कन्स्ट्रक्शन लाईन. काढूया. बांधकामासाठीचं आपल्याला केंद्रीय कोनाच्या मापाचं सूत्र माहित आहे. मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इन केस ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू बांधकामातले व्यावसायिक जे असतील ते छेद एकूण व्यावसायिक गुणिले 360. बघूया. बांधकामासाठीचं कोणाचं माप माहित आहे आपल्याला. बांधकामासाठी किती, 72 डिग्री 72 अंश. बांधकाम व्यावसायिक काढायचे आहेत आपल्याला, बरोबर. त्याच्यासाठी आपण अक्षर मानूया एक्स. शब्द पूर्ण लिहित बसण्यापेक्षा एक्स लिहायचा. एकूण व्यावसायिक माहित आहेत आपल्याला 10,000 गुणिले 360. आता मला उत्तर काढायचं आहे या एक्सचं. 1 0 इथं मी कॅन्सलच करून टाकतो लागलीच. आता काय करायचं, हा 1000 तो 72ला गुणायला गेला आणि हा 36 अंशात आहे तो इकडे काय करायला गेला, भागायला गेला. काय केलं लक्षात आलं. हा 1000 गुणायला गेला, भागतोय तो गुणायला गेला, हा गुणतोय तो भागायला गेला. काय होईल, 36 एके 36, 36 दोन्ही 72, 1000 दोन्ही 2000. म्हणजेच बांधकाम व्यवसाय किती आहेत, 2000. $2000. 10,000 आहेत टोटल, त्यातले 2000 बांधकाम व्यावसायिक आहेत. ही गोष्ट आपल्याला याच्यातून कळली. आता दुसरा आकडा काय आहे, प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत. हाऊ मेनी बिझनेसमॅन इन द ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती आहेत बघूया. आता ऍडमिनिस्ट्रेशन साठीचं काय येणार, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इन केस ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू ऍडमिनिस्ट्रेशन अपॉन टोटल बिझनेसमॅन इंटू 360. फॉर्म्युला तोच आहे. आता अँगल किती आहे बघा ऍडमिनिस्ट्रेशन साठी, 36 डिग्री. 36 बरोबर याला वाय म्हणू आता, छेद एकूण व्यावसायिक किती आहेत 10,000 गुणिले 360. सेम तीच प्रोसेस आहे, काय वेगळं आलेलं नाहीये. मग काय करायचं, परत शून्याला शून्य घालवायचा, मग सारखं वाय तसाच ठेवायचा. 36ला 1000 गुणायला गेला आणि हा 36 इकडे भागायला आला.
36ला 36 गेला, 1000 एके 1000 बरोबर वाय. म्हणजेच थोडक्यात प्रशासन, व्यावसायिक बरोबर वाय बरोबर किती आलेत 1000. निघालं उत्तर. आणि शेवटचा प्रश्न काय दिलाय तिसरा पहा, उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत. टक्के विचारले बरं का उत्पादन क्षेत्रात. आता उत्पादनसाठी अँगल किती आहे 90 डिग्री आहे बघा. उत्पादन क्षेत्र प्रोडक्शन लाईन मध्ये बघा, मेजरमेंट ऑफ सेंटर अँगल इज 90 डिग्री. आणि वर्तुळाचं एकूण माप, वर्तुळ कंसाचं माप किती असतं, मेजरमेंट ऑफ द सर्क्युलर आर्क इज 360 डिग्री. जर 360 ला 90 डिग्री आहे तर टक्के काढायचे आपल्याला. 100 ला समजा झेड मानू आपण. काय कळलं काय केले, जर 360 पैकी 90 डिग्री उत्पादन म्हणजे प्रोडक्शनसाठी आहेत तर 100 ला किती काढूया उत्तर. झेडला तिकडे नेऊ, 100 त्याच्या जागेवर तसाच ठेवू. झेड इथं बघतो इकडे गुणायला गेला, 360 ला इकडं आणू भागायला, हा छेदात आला, 90 इकडं अंशात गेला. म्हणजे काय केली गोष्ट लक्षात आली, 90 इकडं वर गेला छेदातून अंशात, झेड इथं छेदातून अंशात गेला आणि इथला जो अंशातला 360 आहे तो इकडे छेदात घ्यायचा. झेड बरोबर आता काय होणार बघा, 0 ला 0 गेला, 9 एके 9, 9 चौक 36, 100 म्हणजे झेड बरोबर 100/4 म्हणजे किती टक्के आलं 25%. म्हणजे उत्पादन क्षेत्र बरोबर 25%. लक्षात, या पद्धतीने टक्केवारी काढायची. अँड लास्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 6 पहा. प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय, एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख दिला आहे, त्यावरून पुढील प्रश्नाची उत्तर द्या. अॅन्युअली इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. काय काय दिले बघूया आधी. शेअर्स मध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे 60 डिग्री मध्ये दाखवल्या, पोस्टासाठी 30 डिग्री, बँक डिपॉझिटसाठी म्हणजे बँकेतील ठेवसाठी 90 डिग्री, म्युच्युअल फंडसाठी 60 डिग्री आणि स्थावर मालमत्ता इमूव्हेबल प्रॉपर्टी 120 डिग्री. काय काय विचारले बघा. आता शेअरसाठी गुंतवलेली रक्कम जर 2000 असेल तर एकूण गुंतवणूक किती. ही द पर्सन इज इन्व्हेस्टेड इन द शेअर 2000 रुपीज, देन हाऊ मेनी टोटल इन्व्हेस्टमेंट. कसं काढायचं बघा. आता तेच फॉर्म्युला, शेअरसाठी काय करायचं, मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू अमाऊंट ऑफ शेअर्स, इन्व्हेस्टेड अमाऊंट इन द शेअर अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360. शेअरची रक्कम छेद एकूण रक्कम गुणिले 360. शेअरसाठी किती अँगल दिलाय 60 इक्वल टू शेअरची रक्कम किती आहे 2000 छेद एकूण माहित नाही मला, एकूणसाठी एक्स मानतो गुणिले 360. आता काय करायचं, या एक्स ला छेदातून इकडे अंशात न्यायचा आणि या 60 ला अंशातून इकडे छेदात आणायचा गुणिले 360. 0 ला 0 गेला, 6 एके 6, 6 6 36. एक्स बरोबर बघा, 0 ला 0 गेला, 6 एके 6, 6 6 36. 2000 गुणिले 6, 6 दोन्ही 12000 रुपये. म्हणजे शेअरची गुंतवणूक बरोबर 12000 रुपये. इन्व्हेस्टेड अमाऊंट इन द शेअर इज इक्वल टू 12,000 रुपीज. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. बँकेतील ठेवीची रक्कम काढायची सेम पद्धतीनं. बँकेतली रक्कम बघा, बँकेतली रक्कम काढायची. बँकेसाठी किती 90 डिग्री दिले, बँकेसाठी 90 डिग्री दिले. मी इथं फॉर्म्युला लिहिलेलंच आहे बघा. बँकेसाठी सेंट्रल मेजरमेंट ऑफ अँगल इज इक्वल टू अमाऊंट इन द बँक अपॉन टोटल अमाऊंट इंटू 360. बँकेतील रक्कम छेद एकूण रक्कम गुणिले 360. मग बँकेतील रक्कम बरोबर फॉर्म्युला काय तयार होईल बघा. पुढच्या सगळ्याला तो फॉर्म्युला उपयोगी येणार आहे म्हणून मी एकालाच केलाय. जर बँकेतील रक्कम काढायची असेल तर काय होणार, हा छेदात इकडे अंशात जाणार, ह्याला गुणायला मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगलला एकूण रक्कम गुणायला जाणार आणि 360 इकडे अंशात आहे तो कुठे जाणार भागायला इकडं. ठेवूया किमती. बँकेसाठी किती 90 डिग्री दिले, एकूण रक्कम किती आहे 12000 छेद 360. आता कसं करणार आहे, 0 ला 0 गेला, 9 एके 9, 9 चौक 36, 12000 भागिले 4, 4 त्रिक 12, 3 शून्य राहिले त्याच्यावर, किती रुपये 3000 रुपये बँकेसाठी झाले.
आता कुठला आहे तिसरा प्रश्न पहा. म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेतील किती रक्कम जास्त गुंतवली. हाऊ मेनी मोर अमाऊंट इन्व्हेस्टमेंट इन द इमोवेबल प्रॉपर्टी ॲज कम्पॅरिझन ॲज टू द म्युच्युअल फंड. म्हणजे म्युच्युअल फंडातली स्थावर मालमत्तेची आधी आपल्याला इन्व्हेस्टमेंट काढली पाहिजे. म्युच्युअल फंडासाठी किती आहे 60 डिग्री आणि स्थावर मालमत्तेसाठी 120 डिग्री आहे. म्युच्युअल फंडासाठी 60 डिग्री आहे आणि स्थावर मालमत्तेसाठी 120 डिग्री आहे. मी दोन्हीची मापं लिहून ठेवली आधीच म्हणजे पुढे अडचण नको. गुणिले एकूण रक्कम 12,000 छेद 360 तसंच जाणार. शून्याला शून्य गेला. 6 1 6 6 6 36 12,000 भागिले 6 6 दुने 12,000 6 दुने 12 आणि पुढचे 3 शून्य म्हणजे 2,000 रुपये कशात म्युच्युअल फंडमध्ये. आणि ह्याच्यात काढूया आता 120 अँगलचं मेजरमेंट दिले. एकूण रक्कम 12,000 छेद 360 शून्याला शून्य गेला. 12 1 12 12 3 36 म्हणजे 12,000 छेद 3 3 चौक 12 पुढं 3 शून्य राहिले. किती हजार रुपये 4,000. म्हणजे आता कितीचं जादा गुंतवली कसं काढणार. स्थावर मालमत्ते त्या रक्कमेतून म्युच्युअल फंडाची वजा करायची. सबट्रॅक्ट द अमाऊंट फॉर म्युच्युअल फंड इन टू द इमोवेबल प्रॉपर्टी. म्हणजे 4,000 मधून 2,000 वजा करायचे. किती हजार रुपये 2,000 रुपये काय होणार रक्कम जादा गुंतवलेली असणार. आणि शेवटच्या त्यातला प्रश्नाचं उत्तर काय काढायचं आहे पहा. पोस्टातील गुंतवणूक किती. पोस्टसाठी किती मेजरमेंट अँगल दिलंय 30 डिग्री. पोस्टासाठी मेजरमेंट अँगल 30 डिग्री आहे बरं का. बरोबर 30 इंटू एकूण रक्कम 12,000 छेद 360 बरोबर 0. बघा वरच्यांचा गुणाकार करून घेऊया. 12 त्रिक 36 त्याच्यावर 3 शून्य छेद 36 36 1 36 1चा भाग लागला आणि पुढे 3 शून्य 1 2 3 किती रुपये 1,000 रुपये पोस्टामध्ये गुंतवली. ही इज इन्व्हेस्टेड 1,000 रुपीज इन द पोस्ट. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. धन्यवाद.